नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे। मित्रांनो, मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे जे आपण नाकारू शकत नाही। या जगातून जाणारे तर जातच, पण त्यांच्या आठवणी सदैव राहतात आणि या आठवणी सदैव आपल्या सोबत ठेवण्यासाठी आपण आपल्या दिवंगत नातेवाईकांचे फोटो किंवा चित्र आपल्या घरात ठेवतो। त्यामुळे ते आपल्या सोबत आहेत असे आपल्याला वाटते। मित्रांनो, आज या प्रस्तुतीद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या मृत व्यक्तीच्या फोटोसाठी घरातील कोणती जागा सुयोग्य आहे। याबद्दल आपले धर्मग्रंथ काय सांगतात? आपल्या घरी मृत नातेवाईकांचे फोटो लावावे की नाही? जर ते लावले पाहिजे तर कुठे योग्य होईल आणि चुकीच्या ठिकाणी चित्र लावल्यास काय नुकसान होऊ शकते, याबाबत अधिक माहिती आम्ही या सादरीकरणाद्वारे सांगणार आहोत। जर तुम्हाला हे सादरीकरण आवडले असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की लोक व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पूर्वजांचे फोटो किंवा चित्र लावतात। पण तुम्हाला माहित आहे का, ही चित्रे कुठे आणि कशी लावायची? वास्तुशास्त्रानुसार याचेही खूप महत्त्व आहे आणि याचा तुमच्या घरावर किंवा व्यवसायावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो। अयोग्य ठिकाणी लावलेल्या चित्रांमुळे नेहमीच नुकसान होते। लोक अनेकदा देवदेवतांच्या चित्रांसह मृतांची चित्रे आणि छायाचित्रे लावतात। असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे। यामुळे नफ्याऐवजी तोटाच होईल। देवी देवता पितरांपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि तसे करणे हा देवतेचा दोष मानला जातो। घराच्या मध्यभागी देखील मृत व्यक्तींचे फोटो लावू नयेत। यामुळे तुमचा आदरही कमी होतो। याशिवाय पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवर लावणे टाळावे। यामुळे धन आणि मालमत्तेचे नुकसान होते। घरामध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी पूर्वजांची चित्रे लावू नये। असे केल्याने घरात तणावाची परिस्थिती निर्माण होते। याशिवाय पूर्वजांचे फोटो आणि चित्र टांगते किंवा झुलते देखील योग्य मानले जात नाही। हे अशुभ चिन्ह देते। मृत व्यक्तींचे फोटो आणि फोटो जिवंत लोकांच्या शेजारी कधीही लावू नये। त्यामुळे स्वभावात नकारात्मकता पसरते आणि घरात अशांतता पसरते। बेडरूममध्ये किंवा घराच्या स्वयंपाकघरातही पूर्वजांची चित्रे लावू नयेत। यामुळे पितरांचा अपमान होतो आणि घरात नेहमी अशांतता असते। मित्रांनो, आता प्रश्न पडतो की मृत नातेवाईकांचे फोटो कुठे लावायचे? काही वास्तुतज्ञांच्या मते घरातील पूजेचे स्थान ईशान्य कोपऱ्यात असेल तर पूर्वजांचे चित्र पूर्व दिशेला लावता येते। जर पूजेचे ठिकाण पूर्व दिशेला असेल तर फोटो आणि चित्र ईशान्य दिशेला लावता येतील। जर तुमच्या घराची पूजा घरापेक्षा वेगळी असेल तर तुम्ही कोणत्याही खोलीत पूर्वजांचे चित्र लावत असाल तर ते चित्र उत्तरेला भिंतीवर लावा, जेणेकरून पितरांचे तोंड दक्षिणेकडे असेल। त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम जागा आहे। घरामध्ये कोणत्याही एकाच ठिकाणी आपल्या पूर्वजांचे चित्र लावा। ती जागा दिशा दोषांपासून मुक्त असेल अशी असावी। जेव्हा ही चित्र टांगले जाते तेव्हा चित्राच्या खाली लाकडी पुठ्याचा वापर करावा, जेणेकरून चित्र लटकलेले किंवा डोलताना दिसणार नाही। घरातील पूर्वजांचे चित्र फक्त तुमच्यासाठी आहे, इतर कोणासाठी नाही। म्हणून ते अशा ठिकाणी लावा जिथे ते कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही। आपण देखील त्यांना दररोज पाहिल्यास ते चांगले आहे। तुमच्या भावना त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत हे खरे आहे, पण त्या रोज लक्षात ठेवल्याने तुमच्या भविष्यावर वाईट परिणाम होईल। असेही मानले जाते की पूर्वजांचे सतस्मरण केल्याने मनात दुःख आणि निराशेची भावना निर्माण होते। जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे चित्र अनुकूल ठिकाणी लावले नाही तर तुम्हाला मानसिक तणाव, व्यवसायात नुकसान, तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळणे, वैवाहिक जीवनातील अडचणी अशा अनेक प्रकारच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते। किंवा थोडक्यात एखाद्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अडथळ्यांना तोंड द्यावे लागते। अनेक दोषांमुळे अनुकूल ग्रहांची संक्रांत स्थिती ठीक असली तरी शुभ परिणाम संभवत नाही। देवी देवतांची कितीही पूजा केली तरी शुभफल मिळत नाही। असे मानले जाते की आपल्यावर प्रामुख्याने 5 कर्जे आहेत: मात्र ऋण, पितृ ऋण, मानवी ऋण, देव ऋण आणि ऋषी ऋण। येथे जर आपण कर्जाची परतफेड केली नाही तर आपल्याला निश्चितपणे शाप मिळतो। म्हणून हा शाप मुख्यतः 2 प्रकारे आपल्यावर परिणाम करतो: अधोमुखी पूर्वजांमुळे आणि दुर्गतीने जाणाऱ्या पूर्वजांमुळे।
वंचित पितरांच्या दोषांची मुख्य कारणे म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे चुकीचे आचरण, अतृप्त इच्छा, मालमत्तेची आसक्ती आणि चुकीच्या लोकांकडून त्याचा उपभोग, तसेच कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीला विनाकारण त्रास दिल्यास पितरांना राग येतो आणि घरातील सदस्यांना शाप देतात. आपल्या सामर्थ्याने नकारात्मक परिणाम प्रदान करतात. गती पूर्वज सामान्यतः पितृदोष निर्माण करत नाही, परंतु त्यांचा कोणत्याही स्वरूपात अपमान झाला किंवा कुटुंबातील पारंपरिक चालीरीती पाळल्यास ते पितृदोष निर्माण करतात. मित्रांनो, अनेकदा आपण पाहतो की लोकांच्या जीवनातील समस्या कधीच संपत नाही. कितीही वेळ आणि पैसा खर्च केला तरी कामात यश येत नाही. अशा लोकांच्या कुंडलीत पितृदोष नक्कीच असतो. हा दोष पिढ्यानपिढ्या वेदना देत राहतो. कायदेशीर मार्गाने सोडवल्याशिवाय कमी होत नाही. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांनाही त्रास होतो. या दोषाच्या निवारणासाठी काही विशेष दिवस आणि वेळा निश्चित केल्या आहेत, ज्यामध्ये तो पूर्णपणे बरा होतो. श्राद्ध पक्ष हा एकमेव प्रसंग आहे जेव्हा पितृदोषापासून मुक्ती मिळते. आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा.